श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. ओम गणगणपतीय नमः. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणपती बाप्पांचा आज जन्मदिवस आहे आणि आजच्या दिवशी आपण कोणता उपाय केल्याने आपली कठीणातली कठीण इच्छा देखील गणपती बाप्पा हे पूर्ण करतात. तर आज आहे माघी गणेश जयंती. या दिवशी आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचा जन्मदिवस हा साजरा करीत असतो. तर गणपती बाप्पांचा जन्मदिवस साजरा करण्याचा शुभ मुहूर्त हा 11:29 ते 1:49 होता. तर आजच्या या दिवशी आपण सर्वांनीच गणपती बाप्पांची अगदी मनोभावे पूजा अर्चनाही केलेली आहे. तसेच अजून एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, जो केल्याने तुमच्या कठीणातील कठीण इच्छा देखील गणपती बाप्पा हे पूर्ण करतील. तर तो उपाय कोणता आहे ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तसेच व्हिडिओ आवडला तर लाईकही करा. तर माघी गणेश जयंतीला गणपती बाप्पांचा जन्मदिवस आपण सर्वच साजरा करीत आहोत. गणपती बाप्पांची आपण सर्वांनीच अगदी मनोभावे सकाळीच पूजा अर्चनाही केलेली आहे. तसेच गणपती बाप्पांना आवडते लाल जास्वंदाचे फूल हे आपण गणपती बाप्पांना अर्पण करायला हवे. त्याचबरोबर 21 दुर्वांची जुडी ही गणपती बाप्पांना आज आवर्जून अर्पण करायला हवी. त्याचबरोबर ज्यांची कोणची अशी इच्छा आहे जी की खूप कठीण आहे व ती इच्छा पूर्ण होईल असे त्यांना वाटत नाही, म्हणजे त्यांनी ती आशा सोडून दिली आहे की आपली ही इच्छा कधी पूर्ण होऊ शकते, तर त्यांच्यासाठी हा उपाय खूपच लाभदायक आणि फलदायक ठरणार आहे. तर हा उपाय तुम्ही कधीही करू शकता आज दिवसभरामध्ये. म्हणजे आता तुम्ही म्हणता की शुभ मुहूर्त होता पूजेचा, तो निघून गेलेला आहे, तर मग आता हा उपाय आम्ही कधी करावा? तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी देखील करू शकता. बरेचशा स्त्रिया व पुरुष हे आपल्या कामानिमित्ताने नोकरीसाठी बाहेर गेलेले असतात व संध्याकाळी ते घरी येतात, तर त्यावेळेला तुम्ही हा उपाय करू शकता. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आज गणपती बाप्पांची चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती, तसेच या गणेश जयंतीला तिलकुंद चतुर्थी देखील म्हणतात, कारण या दिवशी गणपती बाप्पांना तीळ गुळाचा नैवेद्य दाखवणे हे खूपच लाभदायक आणि आवश्यक असते. त्यामुळे या जयंतीला तिलकुंड चतुर्थी देखील म्हणतात. तर त्यामुळे आपल्याला या दिवशी जो उपाय करायचा आहे तो या तिलकुंड चतुर्थीशीच निगडीत आहे. म्हणजे तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांसाठी 1000 मोदक बनवायचे आहेत. हे 1000 मोदक तुम्ही तळून बनवा किंवा उकडून बनवा, छोटे बनवा, मोठे बनवा, कसेही बनवा, परंतु 1000 मोदक तुम्हाला आजच्या दिवशी बनवायचे आहेत आणि त्या 1000 मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे. असे केले तरच तुमची ती कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. तर यासाठी तुम्हाला 1000 मोदक बनवायचे आहेत. त्यामध्ये तिळगुळ टाकून हे मोदक तुम्हाला बनवायचे आहेत, कारण आज तिलकुंड चतुर्थी आहे त्यामुळे. तर तिळगुळ टाकून तुम्हाला ते मोदक बनवायचे आहेत आणि हे 1000 मोदक तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा केल्याच्या नंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर एक भरीव चौकोन काढायचे आहे पाण्याचे, आणि त्यावर हे नैवेद्याचे ताट किंवा नैवेद्याचे टोपले म्हणा, 1000 मोदक खूप जास्त असतात त्यामुळे ताटामध्ये बसतील किंवा टोपल्यात बसतील, तर ते तुम्हाला त्या भरीव चौकोनावर ठेवायचे आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पांना पाण्याचा पेला देखील तांब्यामध्ये भरून पाणी देखील ठेवायचे आहे. तर हा नैवेद्य दाखवत असताना गणपती बाप्पांना तुम्हाला 3 वेळा लाल जास्वंदाचे फूल हे पाण्यामध्ये बुडवून ते 3 वेळा फूल हे ताटाभोवती फिरवायचे आहे. आणि त्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की हे गणेश देवा, हे गणपती बाप्पा, हे विघ्नहर्ता, आमचा हा छोटासा भोळा भक्तिभावनेने केलेला नैवेद्य स्वीकार करा व गणपती बाप्पांना धूप, अगरबत्ती, दीप प्रज्वलित करून त्याचा सुगंध पूर्ण घरभरा दरवळायला हवा. तर हा उपाय तुम्ही आजच्या दिवशी करा. हा नैवेद्य गणपती बाप्पाला अर्पण केल्यानंतर 15 ते 20 मिनिटं थांबा व नंतर मनातल्या मनात गणपती बाप्पांना हात जोडून प्रार्थना करा की गणपती बाप्पा, हा उपाय म्हणजेच ही सेवा किंवा हा नैवेद्य तुम्हाला अर्पण केला आहे, त्यामागे कारण आहे. आमची एक अशी इच्छा आहे जी की खूप कठीण आणि अशक्य वाटत आहे, तर तुम्ही ती शक्य करा, तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करा, अशी प्रार्थना गणपती बाप्पांना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्या 1000 मोदकाचे सेवन हे करायचे आहे. म्हणजे तुम्ही एकट्यानेच खाऊ नका, घरामध्ये द्या, घरातील आजूबाजूला जे काही व्यक्ती राहत असतील त्यांना वाटा, किंवा मग जे गरजू लोक असतात दान धर्म त्यांना तुम्ही हे मोदक देऊ शकता. मंदिरामध्ये जाऊन प्रसाद बनवून तुम्ही हे मोदक वाटू शकता. तर हा नैवेद्य दाखवल्याच्या नंतर गणपती बाप्पा तुमची ती इच्छा नक्कीच पूर्ण करतील, कारण आज गणेश जयंती आहे व त्याचबरोबर ही गणेश जयंती गुरुवारी आल्यामुळे
ही खूपच खास बनलेली आहे. तर तुमची ती कठीणातील कठीण इच्छा गणपती बाप्पा हे नक्कीच पूर्ण करतील आणि तुम्ही हा छोटासा उपाय करून पहा. तर या दिवशी तुम्ही गणपती अथर्वशीर्षाचे पठण हे नक्कीच करायला हवे. पठण करणे नाही शक्य झाले तर मोबाईलमध्ये तुम्ही गणपती अथर्वशीर्ष लावून ते कमीत कमी ऐकावे तरी. गणपती अथर्वशीर्षामध्ये स्वतः गणपती बाप्पा म्हणले आहेत की जो कोणी भक्त मला 1000 मोदकाचा नैवेद्य अर्पण करील त्याची कठीणातील कठीण इच्छा मी स्वतः पूर्ण करीन. तर त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्कीच करून पहा. गणपती बाप्पा नक्कीच तुमची ती इच्छा पूर्ण करतील. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तसेच या व्हिडिओ खाली कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.